सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या एपिसोड पाहणार आहोत सरकारी कर्मचारी अंदाजची बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै 2023च्या महागाई भत्त्यामध्ये 4%ची वाढ. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून हे अपडेट पाहणार आहोत. चला सुरू करूया. मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता म्हणजे डे वाढवणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. पूर्वीप्रमाणेच यावेळीही सरकार डीए मध्ये 4% वाढ मंजूर करणार असल्याचे मानले जात आहे. असे झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणारी रक्कम वाढ होणार आहे. सुमारे 1 कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या वाढीचा मोठा फायदा होणार आहे, जे बूस्टर डोस सारखे सिद्ध होईल. ही वाढ किती दिवस शक्य आहे असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण होत असेल. सरकारने अद्याप अधिकृतपणे डीए वाढीची तारीख जारी केली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की ती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 तारखेपर्यंत आहे. यापूर्वी 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करताना सरकारने डीए बाबत काही सांगितले नव्हते. 8व्या वेतन आयोगावरही काही निर्णय होईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती, मात्र सरकारने ते मौन बाळगले. डीए वाढल्यानंतर पगार गगनाला भिडणार आहे. केंद्रीय कर्मचारी डीए मध्ये 4% वाढ झाल्यास पगारात बंपर वाढ होणार आहे. या वाढीमुळे 54% डीए होईल. सध्या कर्मचाऱ्यांना 50% डीएचा लाभ मिळत आहे. महागाई भत्ता 4% वाढ झाल्यानंतर पगार काय होणार अशी चर्चा कर्मचाऱ्यांच्या मनात सुरू असेल. कर्मचाऱ्याचा पगार जर 40,000 रुपये असेल तर त्यात 4% डीए जोडल्यास दरमहा 1600 रुपयाची वाढ होणे शक्य आहे. प्रतिवर्ष म्हणजे 12 महिन्याचा हिशोब केला तर 19,200 रुपयाची वाढ होईल. महागाईच्या काळात ही रक्कम वरदान ठरेल. केंद्र सरकार दर 6 महिन्यांनी कर्मचाऱ्यांना डे वाढीचा लाभ देते. आता वाढलेला डे 1 जुलैपासून मिळणार आहे. त्यापूर्वी मार्चमध्ये वाढवण्यात आलेल्या डेचा लाभ 1 जानेवारीपासून मिळत होता. 8व्या वेतन आयोग स्थापनेला धक्का. 8व्या वेतन आयोग स्थापन करण्याच्या मागणीला सरकारने जवळपास पुन्हा दणका दिला आहे. आता 8व्या वेतन आयोग कोणत्याही प्रकारे स्थापन होणार नाही असे मानले जात असून हा कर्मचाऱ्यांसाठी मोठा धक्का आहे. आर्थिक अर्थसंकल्पात 8व्या वेतन आयोग स्थापनेबाबत सरकार आश्चर्यकारक निर्णय घेईल अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. वित्त सचिवाच्या म्हणण्यानुसार सरकारकडे 8व्या वेतन आयोग स्थापनेबाबत कोणताही प्रस्ताव नाही जो लागू केला जावा. 8व्या वेतन आयोग गठीत करून त्यांची अंमलबजावणी झाल्यास सर्वसामान्यांना मार्गाला समोर जावे लागेल. अत्यंत घातक आहे. धन्यवाद.